नंतरनं टेम्परेचर वाढते, ह्याचा परिणाम फुटव्यावर कसा पडतो ते सांगतो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत साहिल यादव. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर नर्सरी. आमचं लोकेशन आहे येराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आता आमची नर्सरी येराडवाडीत आहे. कोणाला रोपं पाहिजे असली तर सांगा. आणि जर का कोणाला आंबा लागवड करायची असेल, काय अडचणीत असतील तर विसरू नका. खाली माझा नंबर आहे. तर आजचा विषय काय आहे तर हे बघा, आंब्याची बाग आहे आपली, बघू शकता. ह्याला आता निघायला लागला फुटवा. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी अशी आली की सर आमच्या बागेत आता फळं गळायला लागल्यात. इथे इकडे बघा, फळं गळायला लागल्यात आणि त्यासोबत काय व्हायला लागलं तर फुटवा निघायला लागला. ह्याच्या आता करायचं काय. आता बरेचशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता, म्हणून म्हणलं ह्या विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता, हा मार्च एंडिंग साधारणपणे आहे, म्हणजे एप्रिलच्या दरम्यानात आहे. उष्णता आता बघायला गेलं तर साधारणपणे 34-35 अंशापर्यंत आपलं आता तापमान जात आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी काय व्हायला लागले, पाऊस पण व्हायला लागले. जवळपास आहे ना एक 7 ते 8 जिल्ह्यांच्या मध्ये पाऊस सोडून बाकी सगळीकडे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. आता पाऊस झाला नंतरनं टेम्परेचर वाढते, ह्याचा परिणाम फुटव्यावर कसा पडतो ते सांगतो. ज्यावेळेस होतं ना पाऊस येतो तेव्हा काय होतं, जे नत्र असतं हवामानातलं ते ॲब्झॉर्बर फॉर्ममध्ये तयार व्हायला मदत होते. म्हणजे ते आपल्याला डायरेक्ट नंतर आपल्या झाडाला भेटते. पावसामुळे काय होतं, मॉइश्चर एकतर वाढलेलं असते, त्यामुळे नंतर तापमान भेटलं की त्याचा फायदा काय होतो झाडाला, तर फुटवं निघायला मदत होत्या. मार्च आणि कसं असतं, एक हीट असते, हीटमध्ये फुटवं जास्त निघतात. आता आपण चटणी करताना पण बघतो की मार्चच्या दरम्यान चटणी जर का घेतली तर फुटवं जास्त निघतात जरा, कारण ते हीटमुळं. आणि दुसरी आपण कधी करतो तर ऑक्टोबर हीटमुळे पण फुटवं जास्त निघतात. पण आता हे सगळंच चांगली गोष्ट आहे का तर ना. आता हे बघा, आता आपल्या झाडाचे आंब्याचे फळ सेट झाले ते बऱ्यापैकी आता चांगला सेटिंगवर झालं आहे. पण कसं आहे, हे आता वाढ होणं हे जे गरजेचं आहे. झाडाला आपल्याला बघायला गेलं तर अनरस लिमिटेड भेटतो ना, कारण सगळं सगळं त्याला पण पालवीला पण पोसाईल आणि फळाला पण पोसायला असं होऊ शकत नाही. म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे, या इकडे दाखवतो. जी पालवी आहे ना ती कट केलं. आता बरेच शेतकरी म्हणतील की सर कट केली तर चालेल का. विषय काय होतो माहिती आहे का, ज्या वेळेस कवळी आपण पालवी कापतो तर त्यावेळेस आहे ना झाडाला शॉक बसण्याची शक्यता असते. म्हणून ती चूक एकतर पहिली गोष्ट करायची नाही. नाहीतर काय होईल, आपलं शॉकमध्ये झाड गेलं तर ते आपल्यालाच परत स्ट्रेसमध्ये बाहेर काढायला दुसरं काहीतरी करायला लागेल. आता इकडं पण बघू शकता, ह्या साईडला जरा पालवी कमी आहे म्हणून फळगळ पण जरा कमी आहे. ह्याला जरा साईज वगैरे चांगली राहिलं, फळगळ एवढी नाही आहे. पण इकडं जर का आला तुम्ही तर ह्या साईडला जरा पालवीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे फळगळ वगैरे जरा जास्त दिसतं येते आपल्याला. ह्यासाठी आता तुम्ही म्हणशीला करायचं काय, झालंय ते झालंय, आता भिवून जायचं नाही. पहिली गोष्ट फवारणी घ्यायला लागणार आहे का तर आहे, पण आता ती कुठली घ्यायची तर लय काय कॉम्प्लिकेटेड नाही. आपलं झाडाला जे अन्नरस लागेल जे त्या वाढीसाठी आणि फळाच्या वाढीसाठी उपयोगी पडेल, म्हणजे काय आपलं 0.34 घ्यायचं. आता तुम्ही म्हणशाला 0.34 का, तर कसं आहे त्यात 52% स्फुरद, 34% पालाश असते. आता स्फुरद आणि पालाचं कार्य काय असते, फळाचं आपलं हे बघा, ह्या फळाची वाढ व्हायला मदत होते. आता त्याचसोबत होतं काय, त्यामुळे माहिती आहे का, जे आपले रोगप्रतिकारक शक्ती आहे ती पण वाढते. हे आता फळगळ होतं का माहिती आहे का, ह्याच्यात अनरस जर का कमी भेटला तर हे सोडून देतं. कारण झाडाला पण माहिती असते की आपल्याला लिमिटेड अनरस आहे, तर एवढं आउटपुट आपण देणं शक्य नाही, म्हणजे जेवढं होईल तेवढं देतं झाड. आता जर का आपण नायट्रोजन बंद केलं, आता नायट्रोजन दिलं नाही तर वाढ पालवी काय अजून जास्त निघणार नाही, हाय तेवढ्यातच स्टॉप होईल. म्हणून 0.34 घ्यायचं. प्रमाण काय ठेवायचं सांगतो तुम्हाला. फवारणी जर काय घेणार असला साधारणपणे 150 ग्रॅम आपल्या 20 लिटर पंपाला ठेवा, म्हणजे कसं होईल, जे आपलं स्फुरद आणि पालाश आहे ना फळवाढीसाठी उपयोगी पडेल. आता त्यासोबत काय घ्यायचं माहिती आहे का, आपलं बोरॉन आणि कॅल्शियम का माहिती आहे का, त्यातलं फळाचं आकारमान वाढायला बोरॉनचं मदत जास्त होते. आणि कॅल्शियम म्हणजे काय, ते धरून ठेवायला, म्हणजे जर का त्यांनी धरून ठेवलं तर फळगळ होणार नाही. इकडे हे आता फळ सोडूनच दिलेलं आहे बघा, हे फळगळ झालेलं आहे. हे असं प्रचंड असं बघताना अक्षरशः नको नको वाटतंय, एवढ्या प्रमाणात ही फळगळ आता होत्या. ह्याला आता करायचं काय तर ही फवारणी घ्या, 0.34 बोरॉन आणि कॅल्शियम. आता हे झालं आपलं कुठलं तर साधापर्यंत. पण जर का लयच फुटून निघत असेल एक्स्ट्रीमला, की बाबा ते कंट्रोल होणार नाही, जास्तच फुटून निघायला लागलं तर त्यावेळेस आहे ना एखादा आपण प्लॅनोपेक्षा हात मारू शकतो. म्हणजे त्यात काय असते ना, एथिलीन ॲसिटिक ॲसिड, त्यामुळे आहे ना जरा हार्मोन वगैरे बॅलन्स व्हायला जरा मदत होत्या. इकडे आता ह्यामध्ये आपण काय काय बघितलं तर फुटवं का निघतात, मेन कारण त्याचं म्हणजे फक्त आपला जो अवकाळी पाऊस आहे तो, आणि दुसरं म्हणजे काय तर आपलं बदलतं वातावरण, त्याच्यामुळे फरक जास्त पडते. आता यंदाचं वर्ष झालं हे आता बऱ्यापैकी एक 15 ते 20 दिवसात सगळ्यांच्याच बागेत हार्वेस्टिंगला येईल. पण इथून पुढं आपण नवीन काय काय करता येईल ह्यावर जरा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि एक मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, त्याला सगळ्यांनी जॉईन व्हा.
जेणेकरून तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोचतील आणि आपण ते एकत्रपणे जरा सॉल्व्ह करू. कसं असतं या अनुभवानंच अनुभव वाढत जातो. म्हणून आहे ना जरा आपण एकत्र राहूयात आणि एकत्र जरा कार्यात करूया. यंदाचं वर्ष जरा तोट्याचंच होतं पण चालायचं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ना, निसर्गानं साथ दिलं नाही, बाकी काय नाही. आपल्या ज्या ज्या चुका झाल्या त्या यंदा आपल्याला कळाल्या आता की नक्की चूक कुठं झाल्या, ते आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. माणूस आहे म्हणलं चुकणारच, पण हळूहळू आपण ते असं करू की जेणेकरून चांगलं होईल. आणि आंब्याची बाग सांभाळायचं कोणाच्या बी बशिबात ना, आपण आंबा बागायदार याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे बरं का. आणि चालायचं. या इकडं आता आंब हे आता साईज झाले, हे बघा ह्या झाडाची जरा साईज चांगली आहे. कशामुळे तर ह्या झाडाला जरा फळांची संख्या कमी असल्यामुळे ह्याचा आकारमान जरा जास्त आहे. आता बाकीच्या फळांना जर का फळांची संख्या जास्त असली की त्याला जरा आकारमान कमी असतो. आणि भिवून काय जाऊ नका, बागेच्या पालवीची कट करू नका. काय करा तर फक्त ही फवारणी घ्या, रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. म्हणजे भेलं की ते संपलं म्हणून भ्यायचं नाही. फवारणी घ्यायची कुठली 0.34 कॅल्शियम, बोरॉन आणि प्लॅनोफिक्स. जर का गरज पडली तर घ्या, बाकी काय टेन्शन येऊ नका. आणि कमेंट तुमची अडचण सांगा विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन व्हा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.